पेपर चालू झाले का सगळ्यांचे? हा 12 पासून आज बसला एवढं लवकर? अरे कनेक्टच नाही केलं. आदित्य आहे ना? केली 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 स्क्रीनशॉट नाही शेअर झाली? अरे केलेली मी, अरे केलेली. काल काय काय बघितलं एनीवन? कोणकोणते टॅक्स परफॉर्म करून बघितले का? टेक्स्ट फंक्शन बघितले, डेट फंक्शन बघितले. टेक्स्ट मध्ये कोणकोणते बघितले? अजून अजून सर्च काय करतं? पर्टिक्युलर कॅरेक्टर जर तुम्हाला फाइंड करायचं असेल तर आपण काय यूज करणार? सर्च. मग त्याला एक डिलिमिटर सारखं वर्क करतं. आपल्याला काय करायचं होतं? फक्त जे प्रोडक्ट एसक्यू मध्ये होतं त्यातलं आपल्याला काय फर्स्ट 2 कॅरेक्टर्स हवे होते. फर्स्ट 2 कॅरेक्टर्स असतील ते, त्यासाठी आपण कोणतं ऑपरेशन यूज केलं? सर्च ऑपरेशन, राईट. देन डेट मध्ये कोणकोणते बघितले? ओके. अजून मंथ, इयर, वीकेंड, वीकडे, राईट. तो आज आपण काय करतो? मी एक मेजर क्रिएट करतो. मागे लेक्चर नाही सर, एक मेजर क्रिएट करतो. त्याच्या आधी मला सांगा, मला आहे ना टोटल ऑर्डर फाइंड करायचे, राईट. काय फाइंड करायचंय? टोटल ऑर्डर. मी आता कडे जातो सेल्स फॅक्ट टेबल मध्ये जातो. ओके. मी जो काउंट लावेल तो कोणत्या ऑर्डरवर लावेल? कोणत्या ऑर्डर नंबर? का? युनिक आहे, राईट. बट मी जर काउंट लावला तर एकच कस्टमर असणार आहे, एकच ऑर्डर. समजा मी डीमार्टला जातोय, ओके. मी वेगवेगळे ऍक्सेसरी म्हणजे ऍक्सेसरीज घेतलं, क्लोथ घेतलं, मोबाईल काहीतरी वेगवेगळे घेतलं, त्याचा ऑर्डर नंबर काय एकच जनरेट होईल, राईट. बस इथं मी नुसता काउंट लावला तर तुम्हाला मल्टिपल टाइम्स रिटर्न करेल तीच व्हॅल्यू, नुसता काउंट लावल्यावर. नाही का आलं? आता समजा मी डीमार्टला गेले, ओके. मी एक मोबाईल परचेस केला आणि एक बॉटल परचेस केली असं समजा, ओके. ह्याचा ऑर्डर नंबर काय असणार आहे? एकच असणार आहे. बट जेव्हा काउंट होईल, म्हणजे फक्त आपण जेव्हा काउंट यूज करतोय तेव्हा ह्याचे एक सेपरेट ऑर्डर जनरेट होणार आहे, ह्याची एक सेपरेट होणार आहे. सो काउंट मल्टिपल टाइम्स होईल त्या कस्टमरची. सो मी त्याऐवजी काय वापरणार? डिस्टिंक्ट काउंट. सो काय करणार? एक कस्टमर गेलाय, त्यांनी बॉटल पण घेतलाय आणि त्यांनी मोबाईल पण घेतलाय, राईट. त्यामुळे त्याच्यामध्ये एकच ऑर्डर जनरेट होणार, म्हणजे एकच आयडी असणार त्यासाठी, राईट. सो एक मेजर क्रिएट करतो डिस्टिंक्ट काउंट नाव. टोटल ऑर्डर्स डिस्टिंक्ट काउंट म्हणून डायरेक्ट फंक्शन आहे, ओके. डिस्टिंक्ट काउंट आणि पास काय करणार मी? सेल्स फॅक्ट टेबल मधला ऑर्डर नंबर, कार्ड विजुअल घेतो. टोटल ऑर्डर जस्ट ड्रॅग करतो. इथं तुमची काय 25,000 अमाऊंट आहे. केलं सगळ्यांनी? 25K आलं, ओके. आता काय करतो मी? एक
टेबल व्हिज्युअल घेतलाय, त्यामध्ये कॅटेगरी नेम, सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी, हे कोणती आहे, जे क्वांटिटी सोल्ड आउट आहेत माझे, ओके, त्याची सम आहे. देन रिटर्न क्वांटिटी, त्याचे पर्सेंटेज. आता ह्याच्यामध्ये काय करतो, म्हणजे आपण आता टोटल ऑर्डर फाइंड केले, त्याला जस्ट ड्रॅग करतो. इथं काहीतरी अमाऊंट येते, बट जर तुम्ही ह्यांचं ऍडिशन केलं तर ऍडिशन 13,000 येईल का? जास्त येईल, राईट? असं का? एनीवन सांगू शकतो का लॉजिकली? म्हणजे असं समजा, इफ जर मी डीमार्टला गेलोय, काय ती परचेस करतोय, ओके, मी ऍक्सेसरीज पण परचेस केला, बाईक्स मध्ये पण परचेस केला, क्लोथिंग मध्ये पण परचेस केले, तर ते काय करतंय, ऍक्सेसरीज मध्ये पण ते ऍड करणार, बाईक्स मध्ये पण ऍड करणार, क्लोथिंग मध्ये पण ऍड करणार, बट जी अमाऊंट देते तो कोणत्या एका पर्टिक्युलर ऑर्डर नंबरला आहे, राईट? एका पर्टिक्युलर ऑर्डर नंबरला ते अलोकेट झाले, त्यामुळे त्यांनी काही इथं काउंट त्याचा केला का? नाही केला, त्याला एकच काउंट केला. म्हणजे मी कस्टमर यायचं, तर मी काय परचेस केलं, ऍक्सेसरीज पण परचेस केले, बाईक्स अँड क्लोथिंग, माझा ऑर्डर नंबर एकच झाला, पण मी 3 वेगवेगळ्या गोष्टी परचेस केल्या, त्यामुळे त्यांनी काय केलं, ऍक्सेसरीज मध्ये पण ते काउंट केलं, बाईक्स मध्ये पण अँड क्लोथिंग मध्ये पण. जर तुम्ही यांचे ऍडिशन करता तर हे ऑलमोस्ट 18-19,000 आहे, पण इथं काय दाखवते मला 13,000. कशामुळे कळलं? बिकॉज ऑफ दॅट ऑर्डर नंबर. देविका कळलं? नाही, नाही कळलं, परत सांगू? ओके. आता समजा मी डीमार्टला गेलोय, ओके, डीमार्टला गेलोय आणि मी मोबाईल परचेस केलाय, बॉटल परचेस केलाय, असं लक्ष ठेवा, काय मोबाईल पण परचेस केलाय, बॉटल पण परचेस केलाय, बट जेव्हा स्टॉकची एक काहीतरी महिन्यानंतर म्हणजे कॅल्क्युलेशन होईल, तेव्हा ऍक्सेसरीज मध्ये हे असणार आहे, राईट? बॉटल्सच्या ह्याच्यामध्ये हे असणार आहे, बट ह्या दोघांचा ऑर्डर नंबर काय? एक, म्हणजे मी परचेस केले म्हणजे माझ्यासाठी तो ऑर्डर नंबर असणार, राईट? सो हे कशामध्ये गेलं, ऍक्सेसरीज मध्ये गेलं, हे काय ते बॉटल्सच्या प्रोडक्ट मध्ये गेलं, बट ह्या दोघांचा ऑर्डर नंबर काय असणार आहे? एकच असणार आहे, सो तो मला इथं देतोय. बट जो सेपरेट त्याचा तो काउंट करतोय, ऍक्सेसरीज मध्ये ही वस्तू गेलेली, बाईक्स मध्ये ही गेलेली, क्लोथिंग मध्ये ही गेलेली, राईट? त्याचा काउंट तो कुठे देतोय मला? टोटल ऑर्डर्स मध्ये देतोय. कळलं? क्लिअर? मागे नाही क्लिअर ना? येस, त्यामुळेच डिस्टिंग काउंटचा यूज. हे बघ, हे बघ, इथं काय दाखवतोय, हे बघ 7,540, त्याचे ऍडिशन कर, काय दाखवतोय 13,000. हे कशामुळे आपण डिस्टिंग काउंट, जर हे नुसतं काउंट यूज केलं असतं तर जास्त आलं असतं, बट मला काय दाखवायचं, एकाच ऑर्डरने किती डिफरंट डिफरंट क्वांटिटी परचेस केल्या, राईट? सो म्हणजे हे जे ऍडिशन असते हे वरच्या रिलेटेड असतं का? नाही, असं समज, ओके. देन तुमची तर काहीतरी 25,164 आलं असेल, राईट? तेवढीच अमाऊंट आली. केलं का? 25,000 आले ना? ठीक, गॉट इट. काय आलं? डिस्टिंग काउंट काय कसं यूज होतं, ओके. देन 13,000 काय म्हणजे माझं नका तुम्ही पकडा, त्यामुळे नका पकडू, तुमचं बरोबर आहे. 25,000 25,164 ॲक्युरेट अमाऊंट आहे, ओके. माझं नका पकडू आता, आणि माझ्यामध्ये डेटा मिसमॅच आहे, मी तो अजून केला नाहीये, ओके. देन सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक वॉज कॅल्क्युलेट, ओके. कोणता? कॅल्क्युलेट. आता कॅल्क्युलेट आपण काय यूज करतो? बेसिकली आपल्याकडे एक फिल्टरिंग कंडिशन असतं, ओके. म्हणजे मला रेड कलरचा प्रोडक्ट फाइंड करायचा आहे, मला प्रिव्हियस इयरचा सेल्स फाइंड करायचा आहे, प्रिव्हियस इयरचा प्रॉफिट फाइंड करायचं आहे, प्रिव्हियस इयरचा ऑर्डर्स और एनिथिंग, जे काय फिल्टरिंग कंडिशन असतात तिथं मी कॅल्क्युलेट नावाचं फंक्शन यूज करतो. तुम्ही जेव्हा MNC मध्ये जाता, जेव्हा कंपनीमध्ये जातात, तेव्हा तुम्ही मोस्ट यूज करणार फंक्शन म्हणजे कॅल्क्युलेट असेल, ओके. कॅल्क्युलेट काय वर्क करतं? फिल्टरिंग कंडिशनसाठी वर्क करतं, ओके. सो मला आता काय फाइंड करायचं? मला बल्क ऑर्डर फाइंड करायचं, ओके. बल्क ऑर्डर म्हणजे काहीतरी कस्टमर असेल, त्यांनी बल्क ऑर्डर केले असते, म्हणजे डिफरंट डिफरंट प्रोडक्ट, राईट? बल्क ऑर्डर फाइंड करायचं.
मी काय फर्स्ट यूज करतो, कॅल्क्युलेट. देन एक्सप्रेशन मध्ये आपल्याला काय फाइंड करायचं, टोटल ऑर्डर. सो आपण आता एक मेजर क्रिएट केलाय टोटल ऑर्डर नावाचा, राईट. काय म्हणतो, टोटल ऑर्डर, बरोबर, राईट. आणि आपण आहे ना टेबलमध्ये एक क्रिएट केलेला एक कॉलम एक्स्ट्रा क्रिएट केला, आठवतोय कोणाला, सेल्स फॅक्ट टेबलमध्ये कोणता टेबल होता तो, कोणता कॉलम होता एक्स्ट्रॅक्ट केलेला आपण कॉलम, इफ एल्स कंडिशन लिहून. मला इथे एक फिल्टरिंग कंडिशन टाकायची बल्क ऑर्डरसाठी. नाही, चाइल्ड पॅरेंट कसं काय लिहितोय, बल्क ऑर्डर फाइंड करायची. प्रोडक्ट प्राइस कसं काय येईल, सगळेच किती कॉलमचा. ऑर्डर टाईप आपण फाइंड केलेली आठवत आहे, सिंगल टाईप, सिंगल ऑर्डर, मल्टिपल ऑर्डर. इथं मी टाकू शकतो मल्टिपल ऑर्डरची कंडिशन, राईट. कशामध्ये, माझं सेल्स फॅक्ट टेबल मध्ये ऑर्डर टाईप मध्ये, वेर इज ऑर्डर इज इक्वल टू मल्टिपल ऑर्डर्स. मल्टिपल्स आहे का मल्टिपल आहे, एकदा सांगतो का, मल्टिपल आहे ना, कारण की जर त्याप्रमाणे नाही टाकलं तर इथं येणार नाही काहीच रिझल्ट. काय होतं अगेन, एक कार्ड विज्युअल घेतो, देन त्याच्यामध्ये बल्क ऑर्डर ड्रॅग करतो. मल्टिपल ऑर्डर का मल्टिपल असेल एकदा, सेल्स फॅक्ट टेबल, सिंगल ऑर्डर्स, अच्छा अंडरस्कोर आहे का, मल्टिपल ऑर्डर्स अंडरस्कोर आहे. हा ब्लँक आली कारण की जे मी मल्टिपल ऑर्डर लिहिलंय तिथं अंडरस्कोर आहे आणि ऑर्डर्स आहे, ओके, त्यामुळे मला ब्लँक आलेला. आता मी काय करतो, एंटर करतो, राईट. आली इथं ऑर्डर काहीतरी, बल्क ऑर्डर मिळाली. आता फाईन, इफ जर मला मॅनेजर आला, त्याने मला विचारलं सांगा थोडं बल्क ऑर्डर किती आहेत, मी फाईंड करू शकतो का, आपण आधी एक्स्ट्रॅक्ट काय केलेलं, सिंगल ऑर्डर आणि मल्टिपल ऑर्डर्स कोणते ते एक्स्ट्रॅक्ट केले, राईट. त्याच्यामुळे मला इझी झालं. मी काय केलं, जस्ट ऑर्डर टाईप काय टाकला, मल्टिपल. कॅल्क्युलेट कसं वर्क होतं का आलं, मला काय करायचं होतं, फिल्टरिंग कंडिशन आलेली मला एक, काय फिल्टरिंग कंडिशन आलेली की बाबा मला बल्क ऑर्डर दे, राईट. बल्क ऑर्डर दे म्हणजे काय, एक फिल्टर कंडिशन झाली, फिल्टर करतोय ते, राईट. सो त्यासाठी मी यूज काय करतोय, कॅल्क्युलेट. सगळ्यांनी मेजर लिहिला, एव्हरीवन. मेजर एक्सप्लेन करू, ओके. मी फर्स्ट काय केलं, मला बल्क ऑर्डर फाइंड करायचं, राईट. त्यासाठी कॅल्क्युलेट म्हणून एक फंक्शन आहे, ओके. कोणतं परत लिहितो मी, तुम्हाला कळलं. फिल्टर करायचंय, नेहमी लक्षात ठेवा, कॅल्क्युलेट फंक्शन यूज करा. फिल्टरिंग कंडिशन कॅल्क्युलेट, फिल्टरिंग कंडिशन कॅल्क्युलेट, ओके. देन तो काय मला विचारतोय, एक्सप्रेशन. एक्सप्रेशन म्हणजे काय, तुम्हाला कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचं. मला फाइंड काय करायचं होतं, टोटल ऑर्डर्स, बरोबर. म्हणजे बल्क ऑर्डर कोणते आलेत, राईट. त्यासाठी मी काय घेतलं, टोटल ऑर्डरचं घेऊ शकतो मी सम, राईट. एक्सप्रेशन म्हणजे तुम्हाला कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचं, टोटल ऑर्डर्स, राईट. तो माझ्याकडे मेजर क्रिएट होता ऑलरेडी, त्यामुळे आला तिथं, ओके. देन तो मला काय विचारतोय, फिल्टर. तुमची फिल्टर कंडिशन काय, मल्टिपल ऑर्डर असणारच बल्क ऑर्डर मध्ये येतील, राईट. सो मी तर काय टाकणार, ऑर्डर टाईप इज इक्वल टू मल्टिपल ऑर्डर्स, ओके. तो ऑर्डर टाईप कशामध्ये प्रेझेंट आहे, सेल्स फॅक्ट टेबल मध्ये. सेल्स फॅक्ट टेबल मध्ये ऑर्डर टाईप इज इक्वल टू मल्टिपल ऑर्डर शो करायची मला, राईट. मल्टिपल ऑर्डर्स, ओके. हीच अमाऊंट येणार आहे तुमच्यामध्ये, काय 13-15 के येईल समथिंग, बरोबर. हा, माझं सिंगल टाक, फक्त सिंगल ऑर्डर काढायची असेल करू का तो पण डॅक्स रन, ओके. आता मला आलं, आणि सिंगल ऑर्डर म्हणजे फक्त एक एक क्वांटिटी जे काही एक सिंगल ऑर्डर केले त्याला मला मॅनेजरने मागितलं त्याची अमाऊंट आहे समथिंग काहीतरी, ओके. सो अगेन काय करतो, सिंगल ऑर्डरचा एक डॅक्स बनवतो. न्यू मेजर मध्ये गेलो,
हा सिंगल ऑर्डर, जस्ट तिथे सिंगल ऑर्डर टाकायचं. ओके, अगेन क्रिएट करतो. सिंगल ऑर्डर वाले मला काय करायचे, फाइंड करायचे. इकडे लक्ष द्या सगळे. काय यूज करणार मी त्यासाठी, कॅल्क्युलेट. कॅल्क्युलेट एक्सप्रेशन काय, टोटल ऑर्डर. कारण मला ऑर्डरवर फिल्ट्रेशन करायचे, राईट. टोटल ऑर्डर्स. आता मला काय हवंय, फिल्टर कंडिशन. माझी फिल्टर कंडिशन काय, सिंगल ऑर्डर, राईट. सेल्स फॅक्ट टेबल मध्ये माझा ऑर्डर टाईप आहे, राईट. तो काय होतं, सिंगल ऑर्डर टाईप देन इज इक्वल टू सिंगल ऑर्डर. जर त्याप्रमाणे नाव नाही टाकलं तिथं ब्लँक व्हॅल्यू येतात ना डायरेक्ट. जे आपण ऑर्डर टाईप म्हणजे फिल्टर एक्स्ट्रॅक्ट करून जे काढले त्याप्रमाणे जर इथं नाव नाही दिलं तर डायरेक्ट ब्लँक व्हॅल्यू येतं. देन काय करतो, जस्ट सिलेक्ट. आता काय करू, सिंगल ऑर्डर ट्रॅक करू. आली 12K समथिंग काय ते सिंगल ऑर्डर एवढी होती माझी. क्लिअर पांडुरंग एव्हरीवन. कोणता, कसं करणार, सिंगल ऑर्डर जेवढे ते काउंट करायचे. जर सेल्स फॅक्ट टेबल मध्ये सिंगल ऑर्डरचं हेच नसतं तर, कॉलमच नसतं तर हे तर कसं करणार ते, काउंट करून कसं म्हणतोय तुम्हाला, काउंट करायचं. सेल्स फॅक्ट टेबल मध्ये जे पण सिंगल व्हॅल्यू ते काउंट करून. ठीक आहे, तू सांगतो, सांग कसं लिहितो. मेजर क्रिएट करतो, नाही मेजर क्रिएट करतो. ओके, काउंट यूज करू. ओके, काय काउंट करायचं सेल्स फॅक्ट. मला काय करायचं, फर्स्ट कोणतं फंक्शन यूज करू, काउंट. काउंट काय मागतोय, फक्त कॉलम नेम. पण कॅल्क्युलेट काय मागत होतं मला, एक्सप्रेशन प्लस तुमची फिल्टर कंडिशन. काय डिफरन्स, फक्त पर्टिक्युलर कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचं तू यूज कर काउंट. बट तुला इथं डिफरंट कॉलम आहेत आपल्याला, राईट. काय काउंट का नाही यूज करणार, काय झालं. ओके, आता मला असे म्हणजे रिटर्न बाईक्स फाइंड करायचे आहेत ज्यांचा कलर रेड होता. ओके, मला असे बाईक फाइंड करायचे आहेत ज्यांचा कलर रेड होता. और रेड कलरचे किती क्वांटिटी आपण सोल्ड केलेत हे फाइंड करायचे मला. असं सांगा, रेड कलरचे किती क्वांटिटी आपण सोल्ड केले और किती प्रोडक्ट आहे आपल्याकडे. कसं सांगा हे दोन. कॅल्क्युलेट यूज करून मग रिटर्न बाईक क्वांटिटी फाइंड करायची. काय रिटर्न बाईक, आता सिंपल एक क्वेश्चन, मग रिटर्न बाईक क्वांटिटी फाइंड करायची. रिटर्न बाईक क्वांटिटी. ओके, सो रिटर्न बाईक क्वांटिटी. ओके, काय यूज करू, रिटर्न बाईक क्वांटिटी काउंट, कॅल्क्युलेट प्रोडक्ट. एक्सप्रेशन काय घेणार मी, ऍक्सेसरीज. टोटल रिटर्न घेऊ शकतो. फाईन काय करायचंय, टोटल रिटर्न क्वांटिटी फाईन करायचे, राईट. एक्सप्रेशन कशा वर्क करणार मी, जर तिथे ऍक्सेसरीजचं नाव घेतलं तर कसं वर्क केलं असतं का. एक्सप्रेशन मागते ना मला ते काहीतरी, राईट. सो इथं काय घेतो, टोटल रिटर्न. कुठे घेतो टोटल रिटर्न, काढले ना आपण टोटल रिटर्न काउंट काढलेत ना, रिटर्न क्वांटिटी काढली ना, रिटर्न क्वांटिटी काढली ना. देन ते काय मागते मला, फिल्टर कंडिशन. तर फिल्टर कंडिशन कशाला लावायची मला, बाईक्स. तो काय सिलेक्ट करणार मी आता, सांगा. कॅटेगरी नेम मी बाईक घेऊ शकतो का, राईट. कारण सेल्स फॅक्ट टेबलला कॅटेगरी कनेक्ट आहे का, आहे ना. ओके, प्रोडक्ट कॅटेगरीज, कॅटेगरी नेम इज इक्वल टू बाईक घेऊ. बाईकच आहे ना का बाईक्स आहे, एकदा चेक करा बरं. बाईक्स आहे पक्का. मी घेतोय बाईक्स तुमच्यामुळे. ठीक आहे, मी प्रोडक्ट कॅटेगरी जाऊन चेक करतो एकदा, बाईक्स आहे का बाईक आहे. बाईक्स आहे ना.
एंटर करतो. नाही चेंज केला मी, चेंज केला. थांब जरा 2 मिनिटं. ओके, रिटर्न बाईक क्वांटिटी आल्या माझी किती 429. कंडिशन काय होती, मला रिटर्न फाइंड करायचे होते क्वांटिटी कोणाचे बाईक्सचे. मग फिल्ट्रेशन कंडिशन कशा आली टोटल रिटर्न्सवर, आणि एक फिल्ट्रेशन कंडिशन काय होती बाईक, प्रोडक्ट कॅटेगरी बाईक आहे आपल्याकडे राईट, त्याचे मी रिटर्न क्वांटिटी फाइंड केले. बरोबर आहे. ओके एव्हरीवन, आता आपण इथं काय फाइंड करायचंय, रेड रिटर्न करणारे किती होते. ओके, रेड बाईक रिटर्न असणारे किती. ओके, बाय चान्स असले तर असेल, नसेल तर मग ब्लँक येईल. रेड बाईक कोणी नसेल घेतली तर. ओके, न्यू मेजर क्रिएट करतो. ओके, रेड म्हणून देतो. ओके, सांगा एव्हरीवन, कॅल्क्युलेट. ओके, थांबा. ओके, देन रिटर्न क्वांटिटी एक्सप्रेशन मध्ये कॉमा, फिल्टर कंडिशन फर्स्ट काय, कॅटेगरी नेम इज इक्वल टू बाईक्स. बाईक्स पहिलं काय पाहिजे मला, बाईक्स. जर डायरेक्ट रेड दिलं तर कोणते सगळे प्रोडक्टचे आहेत बसतील रेड, कॉमा रेड डायरेक्ट. प्रोडक्ट कलर आहे का आपल्या ह्याच्यामध्ये प्रेझेंट, प्रोडक्ट लुकअप मध्ये चेक करा वर फास्ट. चेक करा आहे ना, नाही कसा म्हणतो मग. हा, इथं प्रोडक्ट कलर इज इक्वल टू रेड टाकू. फिल्टर कंडिशन सेकंड, थांबतोय बघतो मी नंतर. थांबतो. प्रोडक्ट कलर कोणता कलर आहे माझा, रेड. नसेल प्रेझेंट, नाही तुझं हा चुकलं. थांब जरा, 73 आलं ना, आहे कॅन्डिडेट आहे रे, तुझं काय ते चुकलंय. मी काय ड्रॅग करतो आगे, हा बघ 73 आलं सगळ्यांचं. काय आलं, जर मल्टिपल कंडिशन असेल तर एकाच कॉलमवर कसं वर्क होतं राईट. ऑनलाईन कळतंय और रिपीट करू. आदित्य कळतंय. तुमच्या नाव पुढे ते साऊंड ऑफ मीटिंग मध्ये नाही चालू आहे काय. हॅलो हॅलो, हॅलो ऑनलाईन. स्पीकर ऑफ आहे. स्पीकर ऑफ आहे ऑन आहे. तुमच्या मीटिंग मध्ये तुमच्या कॅन्डिडेट मीटिंग मध्ये पुढे जाऊ. हे स्क्रोल करा लिस्ट तुमची जी आहे ना, स्क्रोल करा. तुमचं नाव पुढं स्पीकर ऑफ आहे तुमचा. आता झालं नाही रे, प्रेझेंटेशनच ऑफ आहे रे माझा, चालूच आहे ऑलरेडी. प्रेझेंटेशनच ऑफ आहे. ऑनलाईन आदित्य, गौरी, हर्षदा, जान्हवी, निधी, पांडुरंग पूजा, राधा, रामेश्वर, रोहन, सज्जद, सिद्धांत, स्मिता, स्नेहा, स्वरांजली, विशाल, यश काकडे. कळालं का. हा हो सर. ओके. अरे मग जेव्हा मी म्हणतो तेव्हा म्हणत जावं, मला नाव घ्यायला लागतं त्याची सगळ्यांची. तू काय म्हणला, एक्सप्रेशन कसं फाइंड करायचं राईट. मला फाइंड काय करायचं होतं, रिटर्न्स फाइंड करायचं. एक लॉजिकल गोष्ट आहे, मी डायरेक्ट एक्सप्रेशन म्हणून बाईक और काय वापरू शकतो का, कलर वापरू शकतो का. आपल्या क्वांटिटी फाइंड करायची, एक नंबर फाइंड करायचा राईट. त्या एक्सप्रेशन मध्ये काय घेणार मी, टोटल रिटर्न्स राईट. नंतर ते फिल्टर कंडिशन वापरणार मी, बाईक्स अँड रेड कलर. काय आलं, काय कन्फ्युज होतं बोल. प्रोडक्ट प्रोडक्ट मध्ये ना
पण ती फिल्टर कंडिशन झाली. मला एक नंबर हवा होता. तुझा जर समज एक्सप्रेशन मध्ये जर तू हे घेतलं बाईक्स वगैरे घेतलं, तुला नंबर देईल का? तो नंबर देईल का? रिटर्न क्वांटिटीचा नंबर देईल का? नाही देणार. पण एक्सप्रेशन काय, आपण एक टोटल रिटर्न म्हणून फाइंड केलं आपण ऑलरेडी आधी, राईट? सो इथं काय घेतलं मी एक्सप्रेशन मध्ये फर्स्ट नंबर, त्या एक्सप्रेशन रिटर्न क्वांटिटीचं. देन काय यूज केलं मी? फिल्टर कंडिशन यूज केलं. फिल्टर कंडिशन कशावर होतं? बाईक्सवर होतं आणि रेड कलरवर होतं, राईट? त्यासाठी फर्स्ट फिल्टर कंडिशन काय घेतली मी? कॅटेगरी नेमची कोणती आहे त्यामध्ये बाईक्स आहे. आणि सेकंड कोणती घेतली? रेड कलरची. कळते आता? कॅल्क्युलेट कळतंय? उद्या पण आहे फुल कॅल्क्युलेटरच आहे सगळीकडे आता. कॅल्क्युलेट म्हणजे एक्सप्रेशनला आपण जर जो पण आपण मेजर केलं तो यूज करतो का? हा, मोस्ट ऑफ द Table नाही use नाही, करत. टेबल नाही यूज करत. मेजरने ऍक्युरेट तुम्हाला आन्सर आहे. झाली झोप? दरवेळेस मेजर क्रिएट करणार. कळतंय? अच्छा, अच्छा, मेजर क्रिएटेड असेल तर आधी क्रिएट करायचं. आधी मेजर क्रिएट करायचं, मग टोटल समचा ऑर्डर, किंवा ते आपले सम वगैरे असतात ना. पण माझं सजेशन आहे की मेजर्स. देन ओके, मला असे फाइंड करायचे आहेत. कलर जस्ट वेट अ मिनिट. मला काय करायचे? मल्टी कलर्स वाले प्रोडक्ट फाइंड करायचे. ऑर्डर झाले, टोटल ऑर्डर ऑफ मल्टी कलर्स. सांगा टॅक्स. मल्टी कलर वाले. ओके, मेजर क्रिएट करतो. कसं सांग? स्टार्टिंग पासून मेजर सांगा. चला, मल्टी कलर वाले कॅल्क्युलेट सगळ्यांनी. हा, एक्सप्रेशन टोटल ऑर्डर्स. ओके, टोटल ऑर्डर. देन प्रोडक्ट कलर कशामध्ये मेजर आहे माझं? प्रोडक्ट कॅटेगरीमध्ये, सॉरी प्रोडक्ट लुकअप मध्ये. प्रोडक्ट लुकअप मध्ये प्रोडक्ट कलर कोणत्या टेबल मध्ये प्रेझेंट आहे? प्रोडक्ट लुकअप मध्ये प्रेझेंट आहे. ओके, प्रोडक्ट लुकअप. मल्टी. ओके, मल्टी ऑलरेडी प्रेझेंट आहे. जर आपल्याकडे मल्टी प्रेझेंट नसतं तर काय केलं असतं तुम्ही? प्रत्येक कलर साठी एक फिल्टर कंडिशन लिहिली असती. रेड कलर, ब्ल्यू, काय असेल. ओके, आले मल्टी कलर वाले किती? जस्ट टेबल मध्ये काय करतो मी? टोटल ऑर्डर, रिटर्न बाय क्वांटिटी, रिटर्न बल्क ऑर्डर. कशाचं? मल्टी ऑर्डरचं ब्लँक येते. काय दाखवते? डॅक्स काय लिहिलंय? रिटर्न बाय क्वांटिटी ओपन करू का? चेक कर. ब्लँक आहे पुढे करतच नाही. चेंज करून टाका क्रिएट करू. आलं? कसं आलं? काय चुकलेलं? छान. माझा डेटा मध्ये एरर असेल सर. बरं, कॅल्क्युलेट एक्सप्रेशन टोटल ऑर्डर रिटर्न. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट यूज करतात, ओके, जे डॅक्स यूज करून फिल्टरिंग कंडिशनला करतोय आणि जे प्रेझेंट फिल्टर कंडिशन असतात ऑलरेडी, जे पॉवर बाय डेस्कटॉपला असतात, तर डॅक्स नेहमी इग्नोर करतो त्या फिल्टर कंडिशनला आणि नेहमी प्रायोरिटी देतो कॅल्क्युलेटला.
जे कॅल्क्युलेट करून तुम्ही फिल्टरिंग कंडिशन करणार आहे त्याला नेहमी फर्स्ट प्रायोरिटी असेल. ओके, त्यालाच फर्स्ट प्रायोरिटी त्या फिल्टर कंडिशनला असेल कॅल्क्युलेट नावाचं. आलं कसं काय आलं? ओके, आता काय करतो मी एक इंडेक्स क्रिएट करतो. अच्छा, काय नाही, हे इथं व्हिज्युअल्स आहेत, इथं टेबल फॉर्मॅट आहे. ओके, त्या टेबलला जस्ट सिलेक्ट करा आणि इथं कॉलम्स विचारतात तर तुम्हाला कोणकोणते कॉलम्स पाहिजे. तर मी फर्स्ट काय टाकला, कॅटेगरी नेम वाईज पाहिजे होता मला पूर्ण डेटा. तो फर्स्ट कॉलम कोणता घेतला, कॅटेगरी नेम. देन फक्त जे काय मेजर क्रिएट केलं मी, सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी, रिटर्न क्वांटिटी, जे मला शो करायचे त्या टेबलमध्ये ते फक्त ते ड्रॅग केले. आलं काय आलं? मागे राजू शेठ, कार्तिक डॉक्टरून जातोय मागच्या लेक्चर मुळे. ओके, आता करतोय मेजर क्रिएट करतो. ऑल ऑर्डर नावाचं एक मेजर क्रिएट करतो. कॅल्क्युलेट एक्सप्रेशन मध्ये टोटल ऑर्डर. देन इथं ऑल म्हणून एक फंक्शन आहे. ओके, ऑल ऑल काय करतं, तुमचे जे काही फिल्टर कंडिशन लावले असेल त्याला इग्नोर करतं आणि सगळ्याचं कॅल्क्युलेशन एक साथ देतो. ओके, आता मी इथं काय करतो, ऑल यूज करतो. ऑल देन तर काय माझं टेबल और कॉलम नेम विचारतंय तर मी तर सेल्स फॅक्ट टेबल टाकतो. सेल्स फॅक्ट टेबल पुट करतो. टेबल नेम दिला डायरेक्ट, पूर्ण टेबल. टेबल और कॉलम नेम विचारत होतो मी, काय दिलं, टेबल नेम दिला. त्याच्यामध्ये जस्ट कुठे गेलं रे, ऑर्डर हेच ना, तो सगळ्याची सम करून एकच दाखवतोय. त्याने काय केलं, जे फिल्टर कंडिशन असतं ऑल काय करतं, बेसिकली लक्षात ठेवा, ऑल काय करतं, सगळ्यांचं कॅल्क्युलेशन एकसाथ करतं आणि रिटर्न करतं. म्हणजे फिल्टर कंडिशन असते ते इग्नोर करतं, सगळ्यांचं कॅल्क्युलेशन एकसाथ करतं आणि आपल्याला व्हॅल्यू रिटर्न करतं. शांत आले सगळे, नाही समजलं? काय काय, हा बरोबर आहे, 25 के बरोबर. काय करतो, अगेन कॅल्क्युलेट यूज करतो. एक्सप्रेशन काय फाइंड करतो, टोटल ऑर्डर्स. ऑल यूज करतो. ऑल हे बघ काय म्हणते, ऑल रिटर्न्स ऑल द रोज इन द टेबल ऑर द व्हॅल्यूज इन अ कॉलम इग्नोरिंग एनी फिल्टर दॅट माइट हॅव बीन अप्लाइड. म्हणजे इफ त्याच्यावर कोणतं फिल्टर अप्लाइड झालं असेल त्या टेबलमध्ये और त्या कॉलमवर तर ते त्याला इग्नोर करणार आणि त्याचं पूर्ण जे कॅल्क्युलेशन असणार रो वाईज कॉलम वाईज ते ऍड करणार आणि त्याचं काय एक अमाऊंट येईल किंवा एक कॅल्क्युलेशन येईल ते रिटर्न करणार. काय आलं पांडुरंग? तिथं मेन्शन आहे, रिटर्न्स ऑल द रोज इन अ टेबल और ऑल द व्हॅल्यूज इन अ कॉलम इग्नोरिंग एनी फिल्टर्स दॅट माइट हॅव बीन अप्लाइड. कालचं ऑलचं वर्किंग काय आलं? काय आलं मागे मागे तुम्हाला काय? आता समजा मी एक फिल्टर कंडिशन लावली समथिंग कॉलमवर, त्या टेबलमध्ये सेल्स फॅक्ट टेबल नाही, तेव्हा मी काय ते फिल्टर कंडिशन अप्लाय केली आणि जेव्हा मी ऑल यूज करेल डॅक्स मध्ये, ओके, जेव्हा मी ऑल यूज करेल जे काही फिल्टर कंडिशन लावलेत आपण, समजा मी अमाऊंटवर फिल्टर कंडिशन लावली, ओके, काय ते अमाऊंटवर फिल्टर कंडिशन ते त्याला इग्नोर करणार. ओके, जी काय फिल्टर कंडिशन त्याला इग्नोर करणार आणि तुमच्या टेबल मधला पूर्ण जो डेटा आहे, ऑल डेटा जो आहे त्याला कॅल्क्युलेट करणार आणि त्याची अमाऊंट सेंड करणार. आता काय आलं? आता काय आलं? मान नका हलू, नुसतं काय आलं? ऑल सेल्स फॅक्ट टेबल घेतो. हा ओके, हेच बेस्ट आहे, बेस्ट आहे.
इथं काहीतरी अमाऊंट आहे 13,477. तुमची काहीतरी वेगळी 25,000 समथिंग काहीतरी. कॅल्क्युलेटचं वर्क काय आलं, काय एक्झॅक्ट कॅल्क्युलेट काय यूज करतो आपण, फिल्टरिंग कंडिशन. एकच लक्षात ठेवायचं, जेव्हा फिल्टर कंडिशन येईल तर आम्ही कॅल्क्युलेट यूज करतो. ओके, जेव्हा फिल्टर कंडिशन येईल तेव्हा आम्ही कॅल्क्युलेट यूज करतो. ओके. आता माझ्याकडे 3 इयर्सचा डेटा आहे, 20चा आहे, 21चा आहे, 22चा आहे. ओके, मला प्रिव्हियस इयरचे रिटर्न क्वांटिटी फाइंड करायची. ओके, और प्रिव्हियस इयरचा मला टोटल ऑर्डर फाइंड करायचे. प्रिव्हियस इयर सॉरी प्रिव्हियस इयर नाही म्हणा, 2021चं मला टोटल ऑर्डर फाइंड करायचे, 2021चं. ओके, ऑर्डर ऑफ 2021. सांगा काय यूज करणार मी त्यासाठी. फर्स्ट कॅल्क्युलेट, देन एक्सप्रेशन. एक्सप्रेशन काय यूज करणार, टोटल ऑर्डर्स, टोटल ऑर्डर्स. देन फिल्टर कंडिशन, कसं यूज करणार फिल्टर कंडिशन. टेबल 2021 वाला राईट. एकच फिल्टर कंडिशन आहे, एकच. फक्त त्या सेल्सफॅक्ट टेबल मध्ये काहीतरी एक कॉलम प्रेझेंट आहे इयर नावाचा. बघा लवकर बघा, आहे का. आहे का, आहे का इयर केलं का एक्स्ट्रॅक्ट. मी काय करतो आता, जस्ट सेल्स फॅक्ट टेबल घेतो. ओके, सेल्स फॅक्ट टेबल मध्ये इयर असेल, इयर आहे. जस्ट इज इक्वल टू मला कोणत्या इयरचा सेल्स पाहिजे, 2021चा. जस्ट 2021 देतो. इतनी सी बात, सिंपल. हा, ऑल कशाला यूज करायचं तुला. ऑल केव्हा म्हणलं मी, जेव्हा फिल्टर काय करायचं. हा, ते पण वर्क करू. आला 2021चा. आता मी जस्ट त्याला ड्रॅग करतो ऑर्डर 2021 मध्ये. आली समथिंग काहीतरी. तुमची किती आली. एक्स्ट्रॅक्ट नाही केला, एक्स्ट्रॅक्ट नाही केला कोणीच. केलाय ना. सेल्स फॅक्ट टेबल मध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे माझ्या मते. ऑनलाईन कळत आहे, केलंच आहे त्या म्हणून ऑलरेडी केलं आपण. ऑनलाईन कळत आहे कसं. मग इथे इयर वापर ना डायरेक्ट आतमध्ये फिल्टर कंडिशन मध्ये. लाईक असं इयर आहे तुझं होय. इकडे बघ फंक्शन इयरचा आहे. याच्यामध्ये काय टाकू मी, ते काय पास करणार मी, डेट पास करणार. पण कोणत्या टेबल मधली, सेल्स फॅक्ट टेबल मधली डेट पास करणार. सेल्स फॅक्ट टेबल मध्ये ऑर्डर डेट आहे माझी, आहे राईट. एंटर. अच्छा हीच होती ना ऑर्डर 20 तीच आली आम्हाला 13 किंवा समथिंग काहीतरी होती. पण आपण अपेंड केले ना ऑलरेडी, अपेंड केलं ना आपण टेबल. जर डिफरंट टेबल्स असते तर मग तुम्ही वापरले असते डिफरंट टेबल. सेल्स 2022, सेल्स 2021. पण आता अपेंड केला आपण डेटा राईट. अनेबल कर ना तो, डिसेबल कर. इयरचं नका लिहू, मी नॉर्मल लिहितो फक्त. सेल्स फॅक्ट टेबल मध्ये आपण इयर एक्स्ट्रॅक्ट केलंय. पण कशाला तुम्हाला फंक्शन मध्ये फंक्शन वापरायचे जर आपल्याकडे एक्स्ट्रॅक्शनची पॉवर आहे तर, राईट.
सेल्स फॅक्ट टेबल मध्ये जस्ट इयर ड्रॅग. सेल्स फॅक्ट टेबल 2022 लिहितो आता. कार्ड युजर घेतो आगे आणि देन त्यामध्ये ड्रॅग करतो. आली 2022 ची माझी टोटल ऑर्डर्स आहे. ओके 2022 केले आता मी 2021 जागी. काल कॅल्क्युलेट कसं वर्क होतं, कॅल्क्युलेटचा यूज काय, एव्हरीवन मागे काल पक्का शनिवारी सगळे येणार आहेत का सगळे, मला कोण कोण आहे त्याप्रमाणे मला लेक्चर ठेवायला सगळे येणार आहेत. सो आपण प्रॉपर घेऊ. नाही ना कोण कोण नाहीये, दोघच नाही, ठीक आहे. पेपर मग आपण सॅटर्डेला काय करू, स्टार्टिंग पासून घे. जे फर्स्ट आपली पीपीटी होती ना, व्हॉट इज पॉवर वेअर, तिथून घेऊ. पण पॉवर एडिटर पासून जे काय ऑपरेशन परफॉर्म करणार आहे आपण ते तुम्ही करणार, मी काहीच नाही करणार. एकाने यायचं पुढं ऑपरेशन परफॉर्म करून दाखवायचे. मॉडेलिंग पण तुम्हीच करणार. मी फक्त तुम्हाला कन्सेप्ट सांगणार काय असते कन्सेप्ट, पण जे काय करणार ऑपरेशन ते तुम्ही परफॉर्म करणार. म्हणजे तुमचं पण हँड्स ऑन होऊन जाईल. ठीक आहे, करायचं असं. जर मी सांगत बसलो, माझी प्रॅक्टिस खूप झालेली आहे. 12 ते 3 ठीक आहे, 12:30 ते करू. कसला जीडी बघू आपण. जीडी घ्यायचंय तुम्हाला आता. 3 नंतर घ्या जीडी, 4 नंतर घ्या. ठीक आहे, ठीक आहे. ऑनलाईन कळालं. जस्ट मला एक अटेंडन्स घेऊ दो. आता आपले टाइम इंटेलिजन्स फंक्शन राहिलेत ह्याच्यामध्ये डॅक्स मध्ये. ओके, लास्ट पार्ट असेल टाइम इंटेलिजन्स फंक्शन नावाचं. ओके, म्हणजे डेट इन पिरियड असे फंक्शन आहेत. ओके, सो ते आपण उद्या किंवा उद्या 2 दिवसामध्ये होतील ते टाइम इंटेलिजन्स फंक्शन. देन आपलं व्हिज्युअलायझेशनला स्टार्ट होईल. ओके एव्हरीवन, डॅक्स कळतंय? सोप्पा आहे, सोप्पं आहे ना. सगळं तुमच्या समोर दिलेलं आहे, सगळं समोर दिलेलं आहे. फक्त तुम्हाला कळायला पाहिजे की कोणती गोष्ट कधी वापरायची. ते कशाने होईल, प्रॅक्टिस करून. राईट, ठीक आहे. ऑनलाईन थँक्यू. तसंच लिहायला लावणार तुम्हाला. मला लॅपटॉप तर देणारच नाही. तसं असतं, पेन पेपरवर असतं इंटरव्ह्यू. पण नाही बघ, कारण लॅपटॉप मध्ये सगळं तुम्हाला इन बिल स्पून फिटिंग झालेली असते. काय नाही अवघड पेपर, सोपं आहे सगळं. प्रॅक्टिस केली की होऊन जातं सगळं. माहिती ना. फर्स्ट याला जो क्लिअर करणार त्याला काय